हॅलो गाईज, वेलकम टू अनिकेत ब्लॉग। तर आज आपण आपल्या चॅनलवर ब्लॉग न करता करणार आहे कुकिंग चॅलेंज। तर या व्हिडिओमध्ये अनेक वेगवेगळे ट्विस्ट येणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। तर या व्हिडिओमध्ये दोन टीम असणार आहे, टीम ए आणि टीम बी। तर या दोन टीम मध्ये हे चॅलेंज पूर्ण होणार आहे। तर जी पण ही टीम चॅलेंज जितल तो ठरेल आजचा चॅलेंजचा मास्टर शेफ। तर बोलवूया आपल्या चॅलेंजर्सला। तर या चला, तर हे आहे आपले आजचे चॅलेंजर। तुम्हाला कसं वाटतं आजचा चॅलेंज करून? चांगला वाटतं, आता बघू, आहे थोडी एक्साइटमेंट। तुला एक्साइटमेंट तर आहेच। तुला कसं वाटतं? एक्साइटेड तर आहोत। तुम्हाला कोण वाटतं तुमचा पार्टनर कोण हवा आजचा? कारण ते आपण नाही ठरवणार, ते चिठ्ठ्यांद्वारे ठरवलं जाणार आहे। तुला कोण वाटतं? त्याचे तर तुम्ही दोघं चालतील मला आले तर। थोडं जरा ह्यो आला तर ह्याला काहीच जमत नाही। लेकिन एक सेकंड, ह्याला काहीच जमत नाही त्यामुळे थोडा तसं मला विक्रांत पण चालेल, कारण का तो कसं कटिंग वगैरे करून देईल, निवडायला वगैरे कामे। मला तसं काय नाही, कोणी चालेल, काय जमतच नाही। देखा आपने लापरवाही का नतीजा है। जे पण स्टोन पेपर मध्ये जिंकल त्याला ही पहिली चिठ्ठी उचलायचा चान्स भेटन। तर बघूया तुमच्या दोघींपैकी कोण जिंकतंय। स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर सीझर। ही जिंकली आहे स्टोन पेपर। तर कसं वाटतंय तुला जिंकून? आता स्टोन पेपर चांगलं वाटतंय एकदम। चूज करायला भेटतंय म्हणून नाव करायला भेटतंय, पण आता ते चिठ्ठ्यांमध्ये आहे। पण आता बघू लक नुसार आता कोण येतंय मला। ठीक आहे, चल मिक्स केलंय मी। आता बघ कुठली तुला वाटते ती घे चांगली। कुठला पार्टनर येतोय तुला आता काय माहित? कोण आले तुला? मला आलेली आकांक्षा। किती वेळ झालं ती येते यार, मला समजतच नाही काय करावं आता। जाऊ द्या, मी एकटीच काफी ये अच्छा। आपण दोघं पार्टनर, जे मी म्हटलेलं तेच आलं मला। आता आपण पुढे बघूया आपल्याला डिश कुठली येते। डिश पण आपण या चिठ्ठ्यांद्वारेच ठरवणार आहे कुठली डिश येणार आहे। तर माझ्या हातात दोन चिठ्ठ्या आहे वेगवेगळ्या डिशच्या। तर बघूया आता यांना पैकी कुठली डिश येते दोघांना। स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर सीझर। लय सेम व्हायला लागले यार। No, God, please, no, no. तर ही जिंकली हा चॅलेंज। बघूया आता कुठला येते हिला चिठ्ठी। कन्फर्म कन्फर्म सांग। बघ आता काय। तर तुम्हाला आली आहे व्हेज बिर्याणी। अच्छा, आपल्याला काय आलंय बघूया। काय आलंय? अरे काय आलंय, सोपी गोष्ट आली, व्हेज मंचुरियन। ठीक आहे, मला येतंय। तर आता आपण सामान आणायला जाऊ। तर सामान आणायला 10 मिनिटात येणार आहे। 10 मिनिटात जो पण सामान आणन त्याला पॉइंट भेटला जाईल। तर प्रत्येक टीमचा एक सदस्य सामान आणायला जाईल। तुमच्या टीम मधलं कोण सामान आणायला जाईल पहिलं? दोघींपैकी एकच लागन। तू सामान आण, मी तयारी करते बाकीची। ठीक आहे, आमच्या दोघांमध्ये हा सामान आणन, मी बाकीची तयारी करन। ठीक आहे, तर चला आता पुढे काय होते ते बघूया। तर आता मी चाललो आहे सामान आणायला। तर घरात बाकीचं सगळं सामान होतं, तर फक्त आता शिमला मिरची आणि कोबी घ्यायला चाललेलो आहे मी। तो बाकीचं घरात बघतोय सगळं। चला आता जाऊया आपण सामान आणायला। चला तर आता मग सामान आणायला चाललोय आता आम्ही। मला 10 मिनिटाचा तास दिलाय, तर त्या वेळेतच मला सामान आणायचंय सगळं। दोघांना तर काय फक्त कोबी वगैरे आणायचं होतं, पण आमच्या दोघींना जो टाइम भेटलाय त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत आणि मला ते आता आणायच्या। चला तर आता निघूया। आता सगळं माझं टायमाच्या आत झालं पाहिजे। 10 मिनिटाचा टाइम आहे फक्त मला। बघू, करू आपण लवकर, या। घेऊन जरा टायमाच्या आतच झालं, चला घरी लवकर जाऊ आपण। मी आता सामान आणलं एवढंच, कारण का पप्पांनी बाकीचं माझी थोडी हेल्प केली, त्यांनीच आणून ठेवलं होतं ऑलरेडी घरात। तर आता बघू, मी एवढं तर आणलंय तेवढं बास आहे। चला तर आता बनवूया। तर आता हे उरलेलं सामान घेऊन आपण आलेलोय परत। आता आग बघू आपण, त्याचं पुढं आलो बघू। आज बरं झालं लाईट आली। कोबी किसून घेतलाय आता, याची थोडा राहिलाय। ह्याचा झालाय कोबी किसून। आता याला आपण हे करूया, ह्याच्यात सगळे मसाले वगैरे टाकूया, सॉसेस टाकूया।
आता आपण राईस घेतो कारण का आता बिर्याणीसाठी लागणार आहे, त्यासाठी आता सगळं सामान काढावं लागेल. माझी पार्टनर आता सध्या नाहीये, मी एकटीच करते आता. आता ह्यांना आवडतंय का नाही काय माहित आता आपल्याला, आहे ना? तेच ना, तेच काय जजेस पण आपला एकदम डेंजर आहे. त्यांची ग्रँड एंट्री होणार आहे शेवटीला. आता आपण हे 3 प्रकारचे सॉस घेतलेले आहे. पहिला आहे रेड चिली सॉस, त्याच्यानंतर डार्क सोया सॉस आणि हा शेजवान चटणी. त्यांची व्हेज बिर्याणी काय माहित कुठपर्यंत झाली असं. काय माहित आता काय. अद्रक लसूणची पेस्ट झाली आता. इतकं गरम होतंय ना आज, काय गरम होतंय मला कळतच नाही. इतकं गरम होतंय ना काय सांगू मला. किती वेळ झालं ती येते यार, मला समजतच नाही काय करावं आता. मी पण दमले पण. व्हेज बिर्याणीला त्यांचा जास्त वेळ जाईल आमच्यापेक्षा, आमचं लवकर तयार होईल. दुसऱ्या किचन मध्ये ते करतात ते तयारी त्यांची व्हेज बिर्याणीची. गरम करायला ठेवलंय तेल, पण तळताच येत नाही. पहिल्यांदा आता तळतोय आयुष्यात, कधीच नाही तळलं. दरवेळेस मम्मीच तळत असते, फक्त मी हे करून देत असतो, पण दरवेळेस मम्मीच तळत असते. आता तळायचं कसं तेच प्रॉब्लेम. तेल बुडलं पिडलं तर अंगाव सगळं वाट लागेल. आता बघूया कसं तळायचं. गरम होऊ द्या तेल पहिलं, मग बघूया. ट्राय करू. त्या दोघांचं काय चाललंय काय माहित तिकडे, त्यांचं कसं चाललंय. ते दोघं तर करत असतील मस्त. माझं चॅलेंज मध्ये सगळ्यात जास्त माझी वाट लागलेली. बघू आता. चॅलेंजच्या मध्ये अर्जंट काम आल्यामुळे बाहेर गेली होती, आता आली. इतक्या हुशार झालं, वेळ झालं. बघू आता पुढची प्रोसेस काय होती. अगं मला विषय झाला कारण मला थोडं इंटर्नशिपचं काम आलेलं. अर्ध तर मलाच करावं लागलं हिच्यामुळं, इंटर्नशिपच्या कामामुळे. आता चॅलेंज आहे पण आता काय करायचं. बघू आता तरी केलाय प्रयत्न, पुढे काय. सरांचा कॉल आला की सगळं थांबावं लागतं. बघू आता आमची टेस्ट कशी होती, आता त्याच्यावर पण डिपेंड कसं राहते. ते दोघं तर चांगले करतात ते मस्त. आपला जो भात आहे तो 80% शिजलेला आहे. आता डायरेक्टली आपण फोडणी देणार, मसाला तयार करून घेणार आणि नंतर थर लावू. त्यातनं आम्ही केलाय फार अर्धा किलोचा राईस, पूर्ण फॅमिली जेवणार आहे त्याच्यामध्ये. झालंय आता रेडी. तर आमचं बनवून झालंय आता. तर बघूया जजला विचारून कसं वाटतंय, त्यांना टेस्ट वगैरे कशी आहे बघूया कसं वाटतंय. आजचे आमचे जज आहे आमची आजी. तर बघ आता कसं वाटतंय तुला खाऊन. एकदम सुंदर. कसं झालंय, चांगलं झाले. ते खा. आणि मी खात नाही कधी, पहिल्यांदाच खाते, पण मला लय आवडलं. चांगलं ग्रेव्हीवाला पण खाऊन बघायचं. दोन्ही चांगले झाले. बघू कसं झाले, कारण मी दोघांना म्हणायची सेम झाले काहीतरी. एकच तुला विनर करायचंय आमच्या दोघांपैकी. इकडे दिदी लोक हे पण करणार आहे, तर बघू त्यांचं कसं झालंय, कारण आमच्याहून भारी झालं असं. छान झालं. आता तू दोघांना म्हणशील भारी झालं. तर आता चल तिकडे बघू आता काय झाले. चल त्यांचं आता आमचं झालेलं आहे व्हेज बिर्याणी रेडी. तर आता बघू आईला ना टेस्ट करायला देऊ, बघू तिचं काय आता रिव्ह्यू येतं. तीच आता जज आहे, बघू आता काय. आई करशील ना टेस्ट. बघू कसं झालंय आता बघू. कसं वाटतं झालंय, थोडं मीठ कमी. मीठ कमी आहे. बरं जाऊ ते मीठ थोडस कमी आहे. बाकी थोडंसं. कशी वाटते तुला. चांगली चव चांगली झाली. बिर्याणी घेतला. आम्ही दोघींनी पहिल्यांदा केली होती. एकदम छान त्याला बिर्याणी लागते.
अजून एक चमचा खाऊ का? का तुला खायचं असं आवडलं मला म्हणून खाते हा. ये बड़ी अच्छी बात कही है। खा की तुला खायला दिलंय ती प्लेट तुझीच आहे. तर आता बघू त्यांचं पण किती त्यांना मार्क्स भेटलेले आहेत. चला तर झालंय आमचं पूर्ण चॅलेंज. दोघांची टेस्ट घेतली आहे तिने. बघूया आता कोण विनर ठरतंय. आम्ही ठरतोय का हे ठरतात. पण एकच विनर होणार आहे. एकच सांग कोणतरी. टेन्शन मध्ये आली ती फुल. कोण विनर होणार आहे ती म्हणते दोन्ही चांगलं आले. आता बघू तुला 1 मिनिट देतो. तू नीट विचार कर आणि सांग निर्णय तुझा. मंचुरियन चांगली होती का बिर्याणी? हो बाय चांगलं पस्ताव. काय आवडलंय तुला सांग. मंचुरियन. आम्ही win झालोय. कशामुळे काय झालं तुला ह्यांच्यात बिर्याणीत काय तुला कमी पडलं? थोडं मीठ कमी होतं म्हणून त्याच्यामुळं. मंचुरियन मध्ये ठीक होतं ना सगळं? व्यवस्थित होतं ना सगळं? ओके ठीक आहे विनर. एवढी मेहनत करून जाऊ दे. आता थोडस मिठामुळे हे झालं आमचं. नेक्स्ट टाइम आम्ही चांगलं करणार आहे जेवणची वेळेस. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तर आम्ही अर्धा किलोची बिर्याणी केलेली पूर्ण घरासाठी आणि ह्यांनी जे मंचुरियन केलेले ते आम्ही 24 लोकांसाठी आहे ना. त्याच्यामुळे थोडासा डिफरन्स पडतो आणि आम्हाला सवय नाहीये इतकी. कट करणार आहे हा सीन. तर तुम्हाला हा चॅलेंज आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.